माझं नाव माधव गोपाळ उडता आहे. मी 10th मध्ये हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होतो, सोलापूर. अँड माझी आई हाऊसवाईफ आहे आणि पप्पांचं फॅब्रिकेशन आहे. मी 2 अटेम्प्ट लागले मला नीट क्लिअर करायला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला 509 होते, सेकंड अटेम्प्ट मध्ये 660 होते. फर्स्ट अटेम्प्टला मी बाकलीवर मध्ये होतो, सेकंड मध्ये पण मी बाकलीवर मध्येच होतो. सिलेबस फर्स्ट अटेम्प्टला तर खूप होतं, पण सेकंड अटेम्प्टला आमचं खूप काय कमी झालेलं होतं. आम्हाला वाटलं फरक पडणार, पण जास्त काय फरक पडला नाही. डिफिकल्टी लेवल सेमच होतं, पेपरचं ऑलमोस्ट सेम होतं. अजून इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचं बोलायचं म्हणलं तर रिक्वायरमेंट सगळे सब्जेक्टचे वेगवेगळे आहेत. फिजिक्सचं क्वेश्चन सॉल्विंग सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्री मध्ये पण आहे, पण 2-3 पार्ट आहेत केमिस्ट्रीचे, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक अँड फिजिकल. फिजिकलचं रिक्वायरमेंट क्वेश्चन सॉल्विंग आहे. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचं रीडिंग असायला पाहिजे. अँड बायोलॉजीचंही रीडिंग पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशन नसतं, ऑलमोस्ट नाहीच आहे बायोमध्ये. फॅकल्टी सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह होतं. फॅकल्टी टीचिंग स्टाफ असू दे, नॉन टीचिंग स्टाफ असू दे, खूप सपोर्ट केले. टेस्टची चांगले होते. लास्टला जे ग्रँड टेस्ट असते ते खूप हेल्प केले. ऑलमोस्ट खूप सारे क्वेश्चन्स नीट मध्ये दिसले, रिझेंबल केले. बीटी मध्ये टीचर्स तर सगळ्यात चांगले आहेत अँड स्टाफ पण चांगला आहे, एन्व्हायरमेंटही चांगला आहे. डाऊट सॉल्विंग, डाऊट सेशन्स ते खूप दिवसभर कुठलं ना कुठलं टीचर अवेलेबल असतंच. डाऊट सॉल्विंग साठी अवेलेबल असतं. कधीही जाऊ शकता, कुणालाही कधी टेक्स्ट करू शकता. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतायत तर त्या स्टुडंट्सला तू काय टिप्स वगैरे देऊ शकतोस? म्हणजे कसे स्ट्रेस घेऊ नका. फक्त स्ट्रेस पूर्ण प्रिपरेशन घाण करून टाकतंय. मी घेतलं होतं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्ट्रेस खूप सारा, सो माझं झालं नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये एकदम चिल होतो, झालं नाही झालं. आता सिलेक्ट होऊन पण मी तेवढं खुश नाही आहे. सो झालं नाही झालं काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणजे काय खुश नाही सिलेक्ट होऊन पण? अरे या वर्षी जे झालंय नीट 24 सोबत कॉलेज जे भेटणार होतं माझ्या रँकवर 660 मार्क्सवर एम्स भेटणार होतं, पण भेटलं सोलापूरचं कॉलेज. सो एक्सपेक्टेशन खूप एकदम रियालिटी एकदम चेक झाली माझी. सो ते एक पार्ट आहे. कॉलेज VM खूप चांगला आहे. इथं प्रॅक्टिकल नॉलेज खूप चांगलं आहे. फर्स्ट तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, सो सगळ्यात बेस्ट तेच आहे. प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे, हॉस्पिटल चांगलं आहे. टीचिंग तर आपल्याला स्वतःहून करावं लागेल. टीचिंग कॉलेज युनिव्हर्सिटी कॉलेजेस मध्ये होत नसतं चांगलं. अँड प्रॅक्टिकल चांगलं आहे, एवढंच. रेग्युलर कॉलेज आणि प्रीमियम कॉलेज मध्ये काय म्हणजे डिफरन्स येतं तुझ्या याच्यातून, तुझी डेफिनेशन? एक्सपोजर, कनेक्शन्स, नेटवर्क्स. जेव्हा कॉलेजमध्ये आपण जातो, जे सिनियर्स भेटतात, जे अल्युमिनाय असतात, त्याच्याने खूप फरक पडतो. त्याच्याने खूप हेल्प होत असते. एक कॉल लावला की सगळे सिनियर आपल्याला हेल्प करायला येतील, असं असतंय. फक्त स्ट्रेस घेऊ नका, मी घेतलेलं आहे. खूप घाण इफेक्ट असतं त्याचं. अँड फोकस करा स्टडीजवर. बाकी पण गोष्टी असतात जे डिस्ट्रॅक्ट करतात, पण आता फोकस करायचा टाइम आहे, एवढंच.